नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यं आणि त्यों या कथासंग्रहातली पुढची कथा, बाबूरावांच्या उद्योगधंद्याची मॅड कथा. पण श्रोते हो, ही कथा सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित बाबूरावांच्या उद्योगधंद्याची मॅड कथा. उद्योग महर्षीच्या सहवासात या शीर्षकाचा मुंबई दूरदर्शननं सादर केलेला नवीन कार्यक्रम आपल्या शेजारच्या टीव्ही सेटवर बघून सुप्रसिद्ध विनोदी लेखक बाबूराव हुबळीकर घरी परतले तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेलेले होते. दारावरची कडी खडखडल्यावर दार उघडून त्यांना आत घेणाऱ्या त्यांच्या बायकोच्या उजव्या गालावर रोमॅन्टिक टिचकी मारून झाल्यावर, एका गालावर टिचकी मारल्यावर दुसरा गाल पुढे करा या तत्वानुसार ती आता आपला डावा गाल पुढे करणार म्हणून दुसरी टिचकी मारायच्या पोजमध्ये बाबूराव बराच वेळ उभे राहिले. पण त्यांच्याबरोबर तब्बल 15 वर्षाचा संसार करून भयंकर कंटाळलेल्या त्यांच्या बायकोनं टिचकी खाण्यासाठी आपला डावा गाल तर पुढं केला नाहीच, उलट अत्यंत शुष्क सुरात ती म्हणाली, घर खर्चासाठी तुम्ही सकाळी दिलेले 2 रुपये संपलेत बरं का. ते अर्थपूर्ण शब्द कानी पडताच उभ्या राहिल्या जागी बाबूरावांनी टोंडीशी उडी मारली आणि पुढच्याच क्षणी अत्यंत चपळाईनं ते तिथनं अदृश्यच झाले. बिछाण्यात शिरून त्याने डोक्यावरनं पांघरून घेतलं आणि ते घोरायला सुद्धा लागले. काही वेळानंतर सिनेमात स्वप्नदृश्य दाखवताना पांढरं वर्तुळ उलगडलं जातं का नाही, त्याप्रमाणे एका प्रचंड मोठ्या आकाराचं वर्तुळ बाबूरावांच्या डोळ्यांसमोरनं उलगडत जायला लागलं. आपल्याला स्वप्न पडायला लागलंय ही गोष्ट लक्षात येताच झोपेतल्या झोपेत डोळे वाटारून बाबूराव स्वप्न बघायला लागले. स्वप्नात ते नेहमीप्रमाणे त्यांच्या 3.5 पायाच्या टेबलाशी बसलेले होते आणि मान खाली घालून काहीतरी लिहित होते. एवढ्यात शुभ्र धोतर आणि शुभ्र कुडता अंगात चढवलेले, शुभ्र केसांचे आणि निळ्या पिवळ्या लाल रंगाच्या चेहऱ्याचे ग्रहस्थ त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या रंगीबेरंगी चेहऱ्याकडे बघताच बाबूरावांना ओळख पटली. कागदी पतंगाचे कारखानदार उद्योग महर्षी लालू पतंगवाले यांचं दूरचं का होईना पण दर्शन नुकतंच बाबूरावांनी घेतलेलं होतं. काय कसला उद्योग चाललाय? पतंगवाल्यांनी विचारलं. लेखन उद्योग. कागदावर भरभर लिहित बाबूराव तुटकपणे म्हणाले. लेखन उद्योग ठीक आहे हो, पण तुमच्या पोटापाण्यासाठी काय करता? पोटापाण्यासाठीच मी हा लेखन उद्योग करतोय. बाबूराव छाती पुढे काढत सडेतोडपणे म्हणाले. स्पष्ट विचारतो, माफ करा. केलं माफ, पुढं बोला. या लेखन उद्योगातनं तुम्हाला किती सुटतात? नेमका आकडा सांगाल का? बाबूरावांनी लाजत लाजत आकडा सांगितला, पण त्याबरोबर खुद्द पतंगवाले सुद्धा तो आकडा ऐकून भयंकर लाजले, पण क्षणभरच. पुढच्या क्षणी चेहऱ्यावर कठोर भाव आणत ते म्हणाले, या लो प्रॉफिटवाल्या लेखन उद्योगाला काटून टाका मांज्यानी. तुम्ही काहीतरी दुसरा उद्योग करा. लोकांची नेमकी गरज ओळखा, माल तयार करा, त्याचा पुरवठा करा. एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा माझ्यासारखे उद्योग महर्षी व्हाल. तुमची सुद्धा टीव्हीवर मुलाखत घेतली जाईल. टीव्हीवर मुलाखत घेतली जाईल म्हटल्याबरोबर तेवढ्यासाठी का होईना पण आपण उद्योगधंदा सुरू करायला हवा असं बाबूरावांनी निर्णय घेऊन टाकला. माझी देखील तुमच्याप्रमाणे टीव्हीवर मुलाखत घेतली जाईल? मोठ्या आशेनं बाबूरावांनी विचारलं. अलबत घेतली जाईल. हे बघा, एक काळ असा होता की मी रद्दी विकत घेत होतो आणि रद्दी विकत होतो. रद्दीशी संबंध येता येताच अचानक एक दिवस मला पतंग तयार करायची आयडिया सुचली आणि त्यानंतर माझी जी काही भरभराट झाली, हा तो सगळा इतिहास मी आत्ताच ऐकला ना. ऐकलात ना? मग आज कुठल्याही सटर फटर उद्योगाच्या पाठीशी बँका ठामपणे पाय रोवून उभ्या आहेत. आमच्या काळी बँका आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नव्हत्या. आज एवढ्या सवलती उपलब्ध असताना देखील तुमच्यासारख्यांनी ही असली चिठोरी लिहिण्यात वेळ घालवावा ही राष्ट्राची प्रचंड हानी आहे. तुम्ही उद्योग करा, उद्योग. पण नेमका कुठला उद्योग करू? बाबूरावांनी डोकं खाजवत विचारलं.
अहो दगड धोंड्याचा केला तरी चालेल, पण उद्योग करा. उठा उठा उठा, लोकांच्या गरजा ओळखा, प्रोडक्शन करा, पुरवठा करा, पैसे कमवा. उठा उठा उठा. बाबूराव धडपडत जागेच झाले. बाबूरावांच्या पांघरुणाला पडलेल्या भोक्ष्यातनं एक झुरळ आत शिरलं होतं आणि ते त्यांच्या पायावरनं चालत चालत नाकापर्यंत पोचलेलं होतं. बाबूरावांच्या डाव्या नागपुडी चिरायचं का उजव्या नागपुडी डोकून बघायचं या संबंधीचा निर्णय होऊ न शकल्यामुळे ते सध्या बाबूरावांच्या मिशा कुरतडत होतं. आणि नेमक्या त्या क्षणी नवा उद्योगधंदा कुठला करायचा या बाबूरावांच्या समोर उभ्या असलेल्या प्रश्नाचं त्यांना उत्तरच सापडलं. झुरळ नाशकाचा उद्योगधंदा आपण सुरू केला तर? झुरळांनी प्रत्येकाच्या घरात धुमाकूळ घातलाय. आज बाजारात इतकी झुरळ नाशकं उपलब्ध आहेत, पण कुठलंही नाशक योग्य तो परिणामच साधत नाही. ठरलं, आपण झुरळ नाशक तयार करायचं, बँकेकडनं कर्ज घ्यायचं आणि मग काय. बाबूरावांची झोपच उडाली ना. आपली फर्मास कल्पना बायकोच्या कानावर घालावी म्हणून बाबूरावांनी बायकोला हाक मारली. त्याबरोबर बायको म्हणाली, घर खर्चाचे पैसे. बाबूरावांनी चपळाईनी बायकोच्या तोंडावर हात ठेवला आणि पांघरून डोक्यावर घेऊन झोपी गेले बिचारे. सकाळी उठल्या उठल्या त्यांनी जवळपासच्या बँकेच्या उपशाखेचा रस्ता धरला. आज जाऊन तिथल्या रिसेप्शनिस्टला ते म्हणाले, मला मॅनेजर साहेबांना भेटायचंय. मॅनेजर नुकतेच बाहेर गेलेत. मग तसं असेल तर मला असिस्टंट मॅनेजरना भेटायचं आहे. ते सुद्धा बाहेर गेलेत. मग त्यांना असिस्ट करणाऱ्या एखाद्याला? ते रजेवर आहेत. मग त्यांच्या हाताखालच्याला? ते ट्रेनिंगवर आहेत. बापरे. मग त्यांच्याही हाताखालचा किंवा पायाजवळचा एखादा? ते चहा प्यायला गेलेत. आणि हे बघा, त्यांच्या हाताखालचा पायाजवळचा एवढंच नाही तर त्यांच्या बोटाजवळचा सुद्धा नाहीच आहे इथे कोणी. कटकट मेली. अगं बघ, थँक्स, पण काय हो, मॅनेजर कुठे गेले इतक्या सकाळी? ते कॉन्फिडेन्शियल आहे. अरे म्हणजे तुम्हालाही ते माहिती नाही आहे? नाही, मला माहिती आहे, मी कुणाला सांगणार नाही असं गोड वचन जर तुम्ही मला दिलत ना तर मी तुम्हाला सांगेन ते कॉन्फिडेन्शियल. नाही, मी कुणाला नाही सांगणार. मग जरा कान इकडे करा की. बाबूरावांनी आपला कान जरा इकडे केल्यावर रिसेप्शनिस्टनं आपलं तोंड त्यांच्या कानाजवळ नेलं. एवढ्यात, अरे काय चाललंय काय? कुणीतरी अधिकारवाणीनं विचारलं. त्या रिसेप्शनिस्टनं आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातनं बघितलं आणि ती म्हणाली, अय्या मॅनेजर, आज इतक्या लवकर परतला? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. काय चाललं होतं इथे आधी सांगा. नाही, काही नाही हो. मी त्यांना जरासं आपल्या बँकेबद्दल कॉन्फिडेन्शियल सांगत होते. त्याच्या बँकेचं कॉन्फिडेन्शियल सांगत होता तोय? मग हरकत नाही, सांगा. मला वाटलं तुम्ही काहीतरी भयंकर सांगत होतात. आय एम सॉरी. चालू द्या तुमचं, चालू द्या. हा. मॅनेजर घाईघाईनं आपल्या कॅबिनचं झुलतं दार ढकलून आतमध्ये गेले आणि त्यांच्या पाठोपाठ जाऊन बाबूराव त्यांच्या समोर उभे राहिले. अहो, तुम्हाला कॉन्फिडेन्शियल तर समजलं ना, आता आणखीन काय हवंय तुम्हाला? मला थोडंसं कर्ज हवंय. कर्ज हवंय तुम्हाला? बसा. किती हवंय? पण त्या अगोदर फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय, तुम्हाला कशासाठी हवंय बरं कर्ज? मी एक छोटासा उद्योगधंदा सुरू करायचा म्हणतोय. स्पष्ट विचारतो, राग मानायचा नाही. पण सुरुवातीला छोटा उद्योगधंदा का करता हो तुम्ही? म्हणजे मोठा का नाही करत तुम्ही धंदा? कारण काय आहे, आमच्याकडे मोठ्या उद्योगधंद्याला मोठं कर्ज आणि छोट्याला छोटं कर्ज मिळतं. त्यामुळे इथे येणारी बहुतेक माणसं आधी मोठा उद्योगधंदा सुरू करतात. हळूहळू तो आपोआप छोटा होत जातो म्हणा. तुम्ही छोट्यानं सुरुवात करणार म्हणजे काही दिवसांनी तो पिटोकला नाही का होणार? हरकत नाही. तुमचा तसा प्लॅन असेल तर माझी मुळीच हरकत नाही. तुम्हाला 25,000 मिळतील. 25,000? बाबूरावांनी आश्चर्याने विचारलं. एवढी रक्कम त्यांनी गेल्या कित्येक वर्षात पाहिली तर नव्हती, पण ऐकली सुद्धा नव्हती. ठीक आहे, 25 कमी वाटत असतील तर 30 देऊ, पण त्यावर छदा मिळणार नाही. हा, कबूल आहे का? हो, कबूल आहे. मग चला, या इथे सही करा. त्यांच्यासमोर एक अर्ज टाकत मॅनेजर म्हणाले, म्हणजे सही करता येत नसेल तर अंगठा सुद्धा चालेल, पण तुमच्याजवळ अंगठाच नसेल तर मात्र अडचण आहे. काळजी करू नका, आपण त्यातूनही काहीतरी मार्ग काढू. नाही, मला येते, सही करता येते. बाबूरावांनी आत्मविश्वासपूर्ण सुरात सांगितलं. येते ना, सही येते ना, मग काही हरकत नाही. अरे मग तुम्हाला अंगठा नसला तरी चालेल.
आहे, मला अंगठा सुद्धा आहे. मॅनेजरच्या डोळ्यासमोर अंगठा नाचवत बाबूराव म्हणाले, आहे ना? अरे मग तर कसलाच प्रश्न नाही. नाही, कसला प्रश्न नाही. आता तुम्ही असं करा, कुठला नेमका छोटा उद्योगधंदा तुम्हाला करायचा आहे ते मला सांगा. म्हणजे मला सांगण्यासारखा धंदा आहे ना तो. मी झुरळ संहारक काढायचं म्हणतोय. बाबूरावाने नाक फुगवून सांगितलं. झुरळ संहारक काढताय तुम्ही? अरे वा वा, छान 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 छान. या झुरळांनी बघा अगदी सळो का पळो करून सोडलाय सगळ्यांना. कालचीच गोष्ट सांगतो. वेळ आहे ना तुम्हाला? हो, आहे ना, आहे. नाही म्हणजे नसेल तरी थोडा वेळ काढा. कारण काय हे गोष्ट इंटरेस्टिंग आहे बरं का. झालं काय तर माझ्या या कोटाच्या खिशात बसून एक झुरळ ऑफिसमध्ये आलं आणि अशा तुमच्यासारख्या एका छोटा उद्योगधंद्यावाल्या महत्वाच्या माणसाबरोबर चर्चा करत असताना ते फर्र दिशी उडालं आणि त्याच्या टकलावरच जाऊन बसलं. अहो, इतकं ऑकवर्ड वाटलं मला, म्हणून सांगू. तर सांगायची गोष्ट काय, तर तुम्ही ते तुमचं झुरळ संहारक अवश्य काढा. आता हा तुमचा अर्ज मी आत्ताच्या आत्ता हेड ऑफिसकडे पाठवतो. तुम्ही 2 दिवसांनी या, पैसे घेऊन निघून जा. ओके? ठीक आहे, नमस्कार, येतो मी. या या या, पाठवत जा अशाच काही छोट्या उद्योगधंदेवाल्यांना. काय आहे, आमच्याकडे पैसा कुजत पडलाय हो बँकेत. आणि हे बघा, तुम्हाला तुमच्या हिताची एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला. आता तुम्ही झुरळनाशकाचं उत्पादन करणार, तर त्या अगोदर तुम्ही ना एक छोटासा सॅम्पल सर्व्हे घ्या. 4 घरांची दारं ठोठवा, त्यांना विचारा तुम्ही झुरळं कशी मारता. त्या माहितीवरनं एक छोटासा अहवाल तयार करा. तो अहवाल तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायला लागेल बरं का. पण अहवाल हवा हो, अहवाल हवा. शिवाय त्या अहवालाचा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे, नाही का. कारण 4 लोक झुरळांचा नाश करतात हे समजल्यावर नेमकं कुठलं झुरळनाशक बाजारात आणायचं हे तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे का नाही? थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइमली ॲडवाईस अँड गायडन्स. इट्स ओके. या आता या. 2-3 दिवसात मिळून जाईल तुम्हाला तुमची रक्कम. हां, अरे आहे काय, नाही काय. या तुम्ही 2-3 दिवसांनी. ओके? आणि बाबूराव निघाले. सॅम्पल सर्वेला ताबडतोब सुरुवात करायची असं ठरवून ते एका जुन्या इमारतीत घुसले. एका बंद दरवाजासमोर उभं राहून त्यांनी घंटा दाबली, पण दार कोणी उघडलं नाही. मग काही क्षण असेच जाऊ देऊन त्यांनी दारावरची कडी वाजवली. तिचाही उपयोग होत नाही असं बघून मग त्यांनी कोयंडा वाजवला. तोही प्रयत्न निष्फळ होतोय असं कळून चुकल्यावर त्यांनी दारावर टिचक्या मारल्या, थापा मारल्या आणि शेवटी कंटाळून चक्क खांद्यानं धडका द्यायला सुरुवात केली. त्यांच्या धडकांचा परिणाम एवढाच झाला की दार खिळखळ होऊन कोसळून खाली पडायच्या मार्गाला आलं. पण तेवढ्यात आतनं हालचाल झाली. फिसकारलेल्या भरगच्च मिशांच्या एका टक्कल पडलेल्या माणसानं दार उघडलं आणि विचारलं, काय पाहिलं रे? मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही झुरळं कशी मारता? बाबूरावांनी विचारलं. नेमक्या त्या क्षणी त्या मिशाळानं दार जोरात आपटलं. बाबूराव दारापासून केवळ 6 इंच दूर होते म्हणून वाचले, अन्यथा कपाळावर दार आपटून त्यांचा मृत्यूच झाला असता. ते भीतीनं आणखीन मागे सरकणार एवढ्या दार उघडून तो मिशाळ ऐसपैस हसत म्हणाला, अशी झुरळं मारतो आम्ही, दार आपटून आपटून. अहो, तुम्ही तो प्रश्न विचारला आणि नेमक्या त्या टायमाला 2 झुरळं दाराच्या पट्टीत दाबा धरून बसलेली दिसली, ताबडतोब निकालच लावून टाकला बघा. मला वाटलं होतं तुम्ही माझा निकाल लावण्याकरता दार आपटलं. नाही हो, अहो झुरळं कशी मारता असले प्रश्न विचारण्यासाठी दार धडका मारून उठवण्याहो. आम्ही त्यांना दार आपटून नाही मारत कधी. आमच्याकडं आणखीन आयुध आहेत. आणि एकदम पायजम्याच्या खिशात दडवून ठेवलेलं त्यांनी पिस्तूलच काढलं. पिस्तुलाची थंडगार नळी बाबूरावांच्या नरडीवर टेकवत शांतपणे म्हणाला, आता इथून फुटायचं काय घेतो तू? फुटका छदाम सुद्धा नको मला, असं म्हणत बाबूराव तिथनं फुटले, वेगानं पळत सुटले. दरम्यान पळून पळून पायात गोळे आल्यावर ते आपसूक थांबले. थोड्याच वेळात बाबूराव आणखी एका घराच्या बंद दारासमोर उभे राहिले. दारावरची बेल दाबावी, कडी वाजवावी का खांद्यानं धडका माराव्यात याविषयी त्यांच्या मनात काही गोंधळ उडाला. शेवटी दारावर गुद्दे मारायचा निर्णय घेऊन मूठ आवळून ते दारावर प्रहार करणार एवढ्यात दार उघडलं. काय हो, काय पाहिजे? आतल्या दाढीवाल्यानं आपली दाढी खाजवत विचारलं. नाही, काय नाही. मघापासनं आयबॉलमधनं बघतोय तुमच्या हालचाली मी. काय विचार काय आहे?
नाही, तुम्हाला मला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या घरातली झुरळं कशी मारता? खरं सांगू का, हल्ली आम्ही झुरळं मारायचं सोडूनच दिलंय. आम्ही झुरळं पाळतो हल्ली. तुम्ही झुरळं पाळता? आश्चर्य आहे. त्यात आश्चर्य कसलं आलं आहे डॉमलाचं? एका चीनी हॉटेलला आम्ही झुरळं पुरवतो. त्यांना लागतात दिवसाला 150-200 झुरळं. तेवढं पुरवतो आम्ही त्यांना. अच्छा अच्छा, म्हणजे झुरळं पुरवण्याचा हा तुमचा साईड बिझनेस आहे वाटतं? म्हणजे साईड बिझनेस वगैरे नाही. हा आमचा मेन बिझनेस आहे. आम्ही 1 रुपयाला 1 झुरळ विकतो. म्हणजे दिवसाची 150 रुपयाची कमाई सहज होते. 150 गुणिले 30 म्हणजे महिन्याला 4,500 रुपये सहज सुटतात. अरे वा, म्हणजे भलता प्रॉफिटेबल धंदा म्हणायचा आहे खरा. आता तुम्ही इतक्या डिटेलमध्ये चौकशी करताय म्हणून विचारतो, तुम्हाला सब एजन्सी वगैरे घ्यायची आहे का? दिवसाच्या दिवसाला झुरळांचा पुरवठा करा. 60 पैशाला 1 झुरळ या हिशोबानं आम्ही तुमच्याकडनं झुरळं घेऊ. चालेल? हो चालेल, येतो मी. अवश्य या. येताना झुरळं घेऊन या. हात हलवत यायचं कारण नाही. आणि मग कपाळावरचा घाम पुशीत बाबूराव निघाले. झुरळ नाशकाऐवजी झुरळ वाढीवर एखादं औषध काढावं काय, असाही एक विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. काय पाहिजे? आधी सांगून ठेवतोय, तुम्हाला कसलीही वर्गणी मिळणार नाही. दार उघडून बाबूरावांना आपादमस्तक निहाळत एक वृद्ध गृहस्थ म्हणाला, नाही वर्गणी नकोच आहे मला, पण बाबूराव आपला पेटंट प्रश्न विचारायला निघाले. वर्गणी नको असं सुरुवातीला सगळेच जण म्हणतात, नंतर हळूच पावती पुस्तक बाहेर काढतात. पण सांगून ठेवतोय मी, 1 दिडकी वर्गणी म्हणून मिळणार नाहीये. पण माझ्याकडे नाहीच आहे पावती पुस्तक. कुठे आहे माझ्याकडे पावती पुस्तक? आपले रिकामे हात दाखवत बाबूराव त्याची खात्री पाठवायला निघाले. अरे बापरे, अरे बापरे, म्हणजे पावती न देता वर्गणी वसूल करता का काय तुम्ही? काय जमाना आलाय. शिव 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 शिव, आमच्या वेळी असं नव्हतं. तात्या वर्गणी मागायला नाही आलेले ते. आतून एक समंजस चेहऱ्याची बाई आली आणि तिने मगापासनं कारण नसताना जयघोष चालवणाऱ्या वृद्धाला आवरलं. बाबूरावांकडे बघत ती म्हणाली, जा बाबा जा, पुढच्या दारी जा. अहो पण मला काही नको आहे, मला फक्त काहीच नको असं सगळेच म्हणतात बाबा. पुढच्या दारी जा म्हणते ना मी तुला. अहो पण तुमचे सुद्धा पुढच्या दारी आहेत, जा. असं म्हणत खाड दिशी थोबाडीत मारल्याप्रमाणे त्या समंजस चेहऱ्याच्या बाईनं दार फेकून मारलं. बाबूरावांनी एक आवंडा गिळला आणि ते पुढच्या दारी निघाले. दारावर थाप मारण्याआधी एक संतप्त दिसणारा तरुण दार उघडून बाहेर आला आणि तरा चालत शेजाऱ्याच्या दारासमोर जाऊन उभा राहिला. पुढच्या क्षणी त्यांनी शेजाऱ्याच्या दारावर मुठी मारायला सुरुवात केली. हा काय प्रकार चाललाय? बाबूरावांच्या काही लक्षात येईना. एव्हाना मागाच्या त्या वर्गणीवाल्या वृद्धानं दार उघडलं होतं. त्याच्याकडे रागानं बघत तो संतप्त तरुण म्हणाला, काय हो, तुमच्याकडं आलेली माणसं तुम्ही आमच्याकडं का म्हणून पाठवता? आम्ही कोणाला पाठवलं बाबा? खोटं बोलायचं नाही. तुम्ही यांना सारखं सारखं सांगत होता पुढच्या दारावर जा, पुढच्या दारावर जा. ऐकत होतो ना आपण सगळं. काही कारण नसताना दोघांचं भांडण पेटलं होतं. त्यांच्या नकळत बाबूरावांनी तिथनं हळूच काढता पाय घेतला. थोड्या वेळानंतर बाबूरावांनी आणखीन एकाचं दार ठोठवलं. दार उघडून त्यांच्याकडे तारवटल्या डोळ्यांनी बघणाऱ्या तरुणाला त्यांनी विचारलं, तुमच्याकडे झुरळं कशी मारतात ते मला कृपा करून तुम्ही सांगाल का? अरे बघा मिस्टर झुरळवाले, माझं नुकतंच लग्न झालंय. तुमच्या त्या झुरळाकडे लक्ष द्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. मी सध्या आहे हनीमूनच्या मूडमध्ये. त्यात तुमचे झुरळं सोडू नका तुम्ही. आणि मग दार बंद झाल्यावर आयबॉलमधनं हनीमून मूडमध्ये असलेल्या त्या तरुणाच्या पुढच्या हालचाली बघायचा मोह आवरून बाबूराव तिथनं निघाले. झुरळं कशी मारतो असं म्हणताय? सांगतो, अगदी सविस्तर सांगतो. या या आत बसा, घ्या बसून घ्या या. बाबूरावांना आदरपूर्वक आत बोलवत एक बेरक्या डोळ्याचा सद्ग्रहस्थ म्हणाला, बसा बसा, काय घेणार? चहा, कॉफी, सरबत, कोको का सध्या नुसतंच पाणी? पाणी द्या, चालेल. देतो पण त्याआधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपल्या साध्या प्रश्नाचं सरळ उत्तर देणारा सबंध दिवसातला पहिलाच महाभाग अखेर भेटला म्हणून बाबूराव कानात प्राण आणून त्याचं बोलणं ऐकायला लागले. आम्ही
झुरळं कशी मारतो हा तुमचा प्रश्न आहे ना. पण या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तुमची परवानगी घेऊन मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हो चालेल, विचारा ना, खुशाल विचारा. काय हो, तुम्ही कशी झुरळं मारता? ते बाबूराव गोंधळले. म्हणजे तुमचं तुम्हालाच ते ठाऊक नाही आहे. हरकत नाही, हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही झोरोलॉन वापरा. झोरोलॉन? झोरोलॉन, झुरळ नाशक झोरोलॉन वापरा तुम्ही. तुमच्याकडे आत्ता एखादं झुरळ आहे का? नाही, म्हणजे पॅन्टीच्या खिशात वगैरे असेल तर बघा. नाही होतं, पण कशाला कशाला म्हणजे काय? मी आत्ता दाखवलं असतं तुम्हाला प्रात्यक्षिक करून झोरोलॉन किती परिणामकारक असतं ते. असं म्हणताय तुम्ही? काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही घरी जाऊन पाहू शकता. बोला बोला, किती पुढे हवेत तुम्हाला? पुढे? हो कसले पुढे? झोरोलॉन नाशकाचे पुढे आहेत माझ्याकडे. तुमच्याजवळ 5 रुपयाची नोट आहे का? आहे ना. ही काय? बाबूरावांनी नोट दाखवली. ती माझ्याकडे द्या आणि तुम्ही हा पुडा घ्या. अहो, मी स्वतः झुरळनाशक तयार करणारा छोटा उद्योगधंदेवाला माणूस आहे. झोरोलॉन तयार करतो मी. अच्छा अच्छा, आता तुम्ही ताबडतोब घरी निघा आणि माझ्या नाशकाचा प्रत्यय घ्या. चला, निघा निघा निघा. आणि मग बाबूराव घरी निघाले. सकाळपासूनच्या पायपिटीने बाबूरावांना विलक्षण थकवा आला होता. झुरळं कशी मारता या त्यांच्या साध्या प्रश्नाचं कोणी सरळ उत्तर देत नव्हतं. बाबूरावांच्या मनात विचार आला, साधं झुरळं कशी मारता या फुकटच्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं जर इतकं जड जातंय तर प्रत्यक्ष औषधाची पुडकी गळी उतरवणं किती कठीण होईल. छे, या उद्योगधंद्याच्या भानगडीत आपण उगाच पडलो. त्या उद्योग मर्शी पतंगवाल्याला आपण उगाच आपल्या स्वप्नात येऊ दिला. त्याच्यामुळे सगळा दिवस फुकट गेला. गेला उडत तो झुरळनाशकाचा धंदा, गेली उडत ती टीव्हीवरची मुलाखत, गेलं उडत ते बँकेचं कर्ज आणि तो अर्जासोबत जोडायचा अहवाल. उद्याच्या उद्या बँकेत जायचं, आपला अर्ज रद्द करून टाकायचा. त्या रात्री बाबूरावांना जरा शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी ते बँकेत शिरले. त्यांना बघतात तिथली रिसेप्शनिस्ट म्हणाली, कोण पाहिजे आपल्याला? बाबूरावांनी तिच्याकडे बघितलं. कालच्या रिसेप्शनिस्टच्या जागेवर आज दुसरीच कोणीतरी बाई बसलेली बघून बाबूरावांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले, अहो, मला मॅनेजर साहेबांना भेटायचे. मग जा, केबिनमध्ये आहेत ते. बाबूरावांनी कॅबिनचं दार उघडून आत बघितलं. कालच्या मॅनेजरच्या जागी दुसराच कोणीतरी बसलेला. घसा खाकरून मॅनेजरचं लक्ष आपल्याकडे वेधवत बाबूराव म्हणाले, माझं नाव बाबूराव हुबळीकर. मी एक कर्जाचा अर्ज काल तुमच्या जागी बसलेल्या सद्ग्रहस्थांच्याकडे दिला होता. पाहिलं मी तो अर्ज पाहिला तुमचं. झुरळ संवारक तयार करण्यासाठी हवं आहे ना तुम्हाला कर्ज? हो, पण त्याचं काय आहे? माफ करा, पण तुमचा अर्ज मला हेड ऑफिसकडे नाही पाठवता येणार. हो, मलाही तुम्हाला तेच सांगायचं आहे. काल तुम्ही बँक सुरू व्हायच्या आधीच आला होतात ना. आमचे एक सहकारी आहेत. कुठे बोलू नका तुम्ही. काय झालंय, त्यांना लागलंय वेड. सकाळी बँक उघडली झाडा पुसायला की त्यावेळेला दोघं पती पत्नी बँकेत येतात. त्यातली स्त्री बनते रिसेप्शनिस्ट आणि पुरुष बनतो मॅनेजर. आणि आम्ही यायच्या आधी ते दोघं बँकेत येणाऱ्या तुमच्यासारख्या नव्या माणसांना इतकं मिसगाईड करतात की विचारता सोय नाही बघा. सांगायचा मुद्दा असा की काल तुम्ही ज्या माणसाकडे अर्ज केला तो इथला मॅनेजर नाही. त्यामुळे तुमचा अर्ज आपसूक बाद ठरतो. तेव्हा काय झालंय ते सगळं विसरून तुम्हाला तुमची केस पुन्हा एकदा मला नव्यानं सांगावी लागेल. तो प्रकार ऐकताच बाबूरावांच्या छातीवरचा दगडच कोणीतरी काढून घेतल्यासारखं त्यांना हलकं हलकं वाटायला लागलं. हलक्या आवाजात बाबूराव म्हणाले, मला तो अर्ज मागे घ्यायचा आहे. आता तुम्ही अर्ज बाद ठरलाय असं म्हणताय तर मग प्रश्न मिटलाय. मी येतो आता. आणि मग आनंदानं शीळ घालत बाबूराव बँकेतनं बाहेर पडले. श्रोते हो, कापडी सरांची कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.